नमस्कार. आज आपण आलेलो आहोत तालुका कृषी अधिकारी कार्यालय मावळ या ठिकाणी. आज आपण पाहणार आहोत पीएम किसान या योजनेविषयी सविस्तर माहिती. आपल्या सोबत आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार. नमस्ते. किसान योजनेविषयी मॅडम थोडक्यात माहिती द्यावी. पीएम किसान ही योजना आहे ही देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2019च्या शासन निर्णयान्वये या राज्यात सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये 10,000 रुपये वर्षाला समान 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्याला दिले जातात. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्रता काय आहे? पात्रता महत्वाची आहे. तर या योजनेअंतर्गत कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ दिला जातो. या योजनेमध्ये कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य अशी या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 1/2/2019 पूर्वी त्या लाभार्थ्याच्या नावे वाहितीखालील जमीन असणं आवश्यक आहे. याला फक्त अपवाद आहे की मयत शेतकऱ्याकडून वारसा हक्काने जर जमिनीचे हस्तांतरण झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लाभ देता येतो. अन्यथा बक्षीस पत्राने, वाटप पत्राने अथवा खरेदी खताने 2019 नंतर जर जमीन आली असेल तर ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास कोण कोण अपात्र राहतील? या योजनेमध्ये जे सर्व संस्थात्मक जमीनधारक आहेत ते अपात्र आहेत. त्याच्यानंतर घटनात्मक पदांचे आजी माजी धारक जे आहेत, त्याच्यानंतर माजी आणि विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सदस्य, तसेच जे केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी, त्याच्यानंतर सेवानिवृत्ती वेतनधारक ज्यांची मासिक पेन्शन दरमहा 10,000पेक्षा जास्त आहे असे व्यक्ती, त्याला अपवाद आहे गट कर्मचारी, त्याच्यानंतर आयकर भरणारे आणि डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, वास्तुविशारद असे जे व्यावसायिक आहेत की ज्या व्यावसायिक नोंदणीकृत आहेत असे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत. पीएम किसान योजनेचा अर्ज आपल्याला कुठे भरता येते? आपण जे पीएम किसानचं केंद्र शासनाचं पीएम किसान पोर्टल आहे त्यावरून अर्ज भरू शकता किंवा सीएससी सेंटर वरून तुम्ही अर्ज भरू शकता. त्यानंतर पीएम किसान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्र आहेत? हा चांगला प्रश्न विचारला. तर अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे त्या पती पत्नी ज्याला लाभ घ्यायचा आहे त्याचं आणि त्याच्या जोडीदाराचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 7/12, 8 आणि ज्या फेरफारनं जमीन नावावर आली तो फेरफार असणं आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही कागदपत्र सांगितली, पण आता त्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपला 7/12 ज्या गावात आहे त्या गावातूनच तो अर्ज भरला गेला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की राहण्याचं ठिकाण वेगळं असतं आणि जमीन धरण्याचं ठिकाण वेगळं असतं, तर लोक बऱ्याचदा ही चूक करतात की ते राहत्या गावातून अर्ज भरतात. तर असं न करता ज्या गावात 7/12 आहे त्या गावातूनच तो अर्ज भरला गेला पाहिजे. त्याच्यानंतर जे कागदपत्र आहेत, सर्व कागदपत्र हे 200 KB आतमध्ये ती फाईल तयार करणं आवश्यक आहे आणि ती आम्हाला पोर्टलवर स्पष्ट दिसणं हे आवश्यक आहे. मॅडम, काही शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करूनही पैसे जमा होत नाही किंवा त्यांचे काय स्टेटस आहे हे बहुतेक समजत नाही, तर त्याबद्दल काय करावं लागेल? ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे त्यांचं स्टेटस तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवर पब्लिक डोमेन मध्ये चेक करू शकता. तिथे एक विंडो आहे की स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर. तिथं तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्यांचं स्टेटस समजेल की जे आमच्याकडे प्रलंबित आहे अप्रुव्हल साठी का रिजेक्ट केलेलं आहे. शेतकऱ्यांचं काय झालंय, त्यांनी पीएम किसान साठी फॉर्म भरले, त्यांना 2-4 हप्ते पण मिळाले, त्याच्यानंतर त्यांचे हप्ते बंद झाले. त्याचं काय कारण असेल? हप्ते बंद होतात याचा 2 गोष्टी आहेत पोर्टलवर की एक तर तो लाभार्थी ऍक्टिव्ह आहे परंतु त्यांचे हप्ते बंद झालेत, किंवा तो इनऍक्टिव्ह झाला आहे, काही कारणास्तव त्याला अपात्र मार्क करण्यात आलेला आहे आणि हप्ते बंद झालेले आहेत. तर लाभार्थी ऍक्टिव्ह आहे परंतु हप्ते बंद झालेत याचं कारण असतं एक तर त्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नसते. तर त्यासाठी तुम्ही सीएससी सेंटर मधून किंवा पीएम किसानचं जे ऍप आहे त्या ऍप मधून लाभार्थ्याची केवायसी करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर कधी कधी त्याचं आधार सेडिंग झालेलं नसतं, म्हणजे जे तुमचं अकाउंट आहे आधार बेस्ड पेमेंट होतं, तर अकाउंट हे आधारला कनेक्ट असलेलं पाहिजे. तो लँड सीडिंग, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लाभार्थ्याचं गाव बदल असतं आणि त्यामुळं
जर त्या गावात त्याचं धारण क्षेत्र नसेल तर त्याला लँड सीडिंग झालेलं नसेल तर त्याला अपात्र करण्यात येईल, त्यामुळे त्याचे पैसे मिळत नाहीत. आणि अपात्र करण्यामध्ये मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं की कधी कधी लाभार्थी पोर्टलवर अपात्र मार्क केलेला असतो, तर कधी कधी डुप्लिकेट रजिस्ट्रेशन असेल किंवा लँड सीडिंग जमीन धरण्याचा प्रश्न असेल किंवा अजून एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं असेल, व्यक्ती मयत झाली असेल, या कारणास्तव त्याला अपात्र केलं जातं. तर यासाठी तुम्ही जर तो पात्र व्यक्ती असेल लाभ घेण्यासाठी तर त्याला मगाशी जे तुम्हाला मी सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्र सांगितले ते सर्व कागदपत्र आणि त्याच्याबरोबर कृषी सहाय्यकाचं तपासणी प्रपत्र हा प्रस्ताव आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो पात्रतेविषयी खात्री करून वरिष्ठ कार्यालयास पाठविला जातो आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा त्याची अपात्रता मागे घेतली जाते, म्हणजे त्याला रिव्होक केलं जातं. रिव्होक केल्यानंतरही त्याला आपल्याला केवायसी करावी लागते आणि जर त्याचा गाव बदल असेल जमीन धरण्याचा तर तो गाव बदल करून पुन्हा एकदा महसूल विभागाकडनं लँड सीडिंग करून घेणं आवश्यक असतं. इन्कम टॅक्स पे बद्दल काय माहिती मिळेल? इन्कम टॅक्सचं जे पोर्टल आहे ते आणि पीएम किसान पोर्टल हे क्लब केलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जर इन्कम टॅक्स भरला तर तो योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतो. तसंच दिनांक 11/12/2023 संचालक विस्तार व प्रशिक्षण यांचं एक पत्र आहे, त्यानुसार मागील 5 वर्षापैकी 3 वेळा अथवा त्या 3 वर्षांपैकी सलग 2 वेळा जर त्या शेतकऱ्याने इन्कम टॅक्स भरला असेल तर तो या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत नजर चुकीने काही शेतकऱ्यांनी लाभ समर्पित केला होता आणि त्याला आता पुन्हा लाभ घ्यायचा आहे, तर त्याबाबत काय कारवाई केली पाहिजे? यासाठी आता नवीनच आपलं पीएम किसानचं जे पोर्टल आहे त्याच्यावर सरेंडर रिव्होकेशन रिक्वेस्ट त्यांनी टाकायची आहे. सरेंडर रिव्होकेशन रिक्वेस्ट इथं आमच्या लॉग इनला दिसते. जर तो लाभार्थी पात्र असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव या कार्यालयात सादर करायचा आहे. जर तो लाभार्थी पात्र असेल तर आम्ही त्याला पुन्हा रिव्होक करतो, म्हणजे त्यांची अपात्रता मागे घेता येते आणि त्याला पुन्हा एकदा लाभ दिला जातो. मॅडम, पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऍग्रीस्टॅक मधील फार्मर आयडी आवश्यक आहे का? हो सर. दिनांक 11 एप्रिल 2025 शासन निर्णयानुसार कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे या योजनेचा देखील लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. या होत्या पीएम किसान योजनेमध्ये येणाऱ्या काही अडचणी आपण निराकरण करण्याचा प्रयत्न केलाय. अजून काही आपली अडचण असल्यास आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद.